नमस्कार, एअर न्यूज नेटवर्क प्रस्तुत गेस्ट ऑफ द वीक या कार्यक्रमामध्ये मी रमेश परसे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. भूक लागून जेवणे म्हणजे प्रकृती, भूक लागून जेवणे म्हणजे प्रकृती, भूक न लागता जेवणे म्हणजे विकृती आणि भूक लागूनही स्वतःची अर्धी भाकर इतरांना देणे हीच आपली भारतीय संस्कृती, हीच आपली भारतीय संस्कृती. अशी आपली पवित्र भारतीय संस्कृती जपत अतिशय कमी वेळामध्ये सोलापूर या शहरामध्ये मनोविकार या क्षेत्रात स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं. अर्थात डॉक्टर हर्षल तडसरे सर यांचा मी गेस्ट ऑफ द वीक या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. स्वामी विवेकानंदजींनी असं म्हटलं होतं, अकॉर्डिंग टू स्वामी विवेकानंदजी, इफ यू आर नॉट फेसिंग सिंगल प्रॉब्लेम इन अ डे, इफ यू आर नॉट फेसिंग सिंगल प्रॉब्लेम इन अ डे, डेफिनेटली यू आर वॉकिंग ऑन रॉंग ट्रॅक. म्हणजेच दिवसभरामध्ये तुम्ही एखाद्या समस्येला सामोरे जात नसाल तर तुमचा मार्ग चुकतोय. अगदी त्याचप्रमाणे सर मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती समस्यांना सामोरे जात या क्षेत्रामध्ये प्रवेश केलात आणि कॉलेजमध्ये असताना वैद्यकीय क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट असताना तुम्ही मनोविकार हाच क्षेत्र का निवडला, जाणून घ्यायचं आहे आमच्या प्रेक्षकांना. मनोविकार किंवा मानसिक आजार किंवा मानसोपचार तज्ञ सायकॅट्रिस्ट म्हटलं की काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः 12-14 वर्षांपूर्वी मला सुद्धा इव्हन दो की मी वैद्यकीय क्षेत्रात एंट्री केली होती, माझं MBBS शिक्षण झालं होतं, त्या दरम्यानच्या कालावधीत ही याचे इंट्रोडक्शन झालं होतं सायकॅट्रीचं, आम्हाला एक पोस्टिंग असायचं. तर त्या दरम्यानच्या कालावधीत त्यासोबत या सगळ्यांसोबत ह्युमन इमोशन्सशी रिलेट करणाऱ्या गोष्टी मी करत होतो. ते म्हणजे मी नाट्य क्षेत्रातही होतो, मी अनेक एकांकिका स्पर्धा आणि राज्यनाट्य स्पर्धातून भाग घ्यायचो. तेव्हा ह्युमन इमोशन्स किंवा माणसांच्या भावभावना यांच्याबद्दल अगदी जवळीकतेने अभ्यास करण्याचा योग मला आला. तिथे मुंबईत शिकत असताना अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक यांच्या संगतीत आलो. तेव्हा एक क्षेत्र जे मी आधी निवडलेलं होतं ते म्हणजे वैद्यकीय क्षेत्र, ज्याची मला आधीपासून आवड होती आणि पॅशन म्हणून जे मी करत होतो ऍक्टिंग, तर याला दोन्हीला रिलेट करणारं एक जवळचं क्षेत्र होतं ते म्हणजे सायकॅट्री किंवा मानसोपचार. कारण इतर ठिकाणी जसं शारीरिक आजार झाले तर शारीरिक उपचार तज्ञ म्हणजे फिजिशियन्स असतात, कान नाक घसा उपचार तज्ञ असतो, डोळ्यांचे डॉक्टर असतात, स्त्री रोग तज्ञ असतात, त्वचा रोग तज्ञ असतात. तसं ह्युमन इमोशन्स किंवा माणसांच्या भावभावनांशी निगडीत असणारं वैद्यकीय क्षेत्रातलं एक क्षेत्र किंवा माध्यम म्हणता येईल ते म्हणजे होतं ते सायकॅट्री किंवा मानसोपचार. आणि मी स्वतः MBBS प्रशिक्षण घेत असताना अनेक वेगवेगळ्या पोस्टिंग आमच्या लागायच्या वेगवेगळ्या ठिकाणी, मेडिसिन असो, सर्जरी असो, गायनॅक, ऑफ्थॅल, ENT या सगळ्यांसोबत सायकॅट्रीमध्ये ज्यावेळेस माझी पोस्टिंग होती ती 1 महिन्याची पोस्टिंग मला खूप दिवस लक्षात राहिली होती. त्यावेळेस मी वेगवेगळ्या पेशंट्सना पाहिलं होतं. इतर वेळेस पेशंट बऱ्याच वेळा स्वतःहून येतात, त्यांना त्यांचा आजार माहीत असतो, ते स्वतःहून सांगतात. सायकॅट्रीमध्ये आणि पिडियाट्रिक्समध्ये बऱ्याच वेळा असं होतं की पेशंटला दुसरं कोणीतरी त्यांचे रिलेटिव्ह घेऊन येतात आणि त्यातल्या पिडियाट्रिक्स पेक्षाही म्हणजे बालरोगांपेक्षाही सायकॅट्रीमध्ये असा एक खूप मोठा बंच किंवा वर्ग आहे ज्याच्यात व्यक्तीला स्वतःला लक्षातच येत नसतं की मला काहीतरी झालंय आणि त्याच्यासाठी मी उपचार करून घेतला पाहिजे. आणि हीच भावना मी स्वतः वैद्यकीय क्षेत्रात येण्याच्याही आधी मला स्वतःलाही होती, जशी इतर जण माणसात आहे की मानसोपचार किंवा मानसिक आजार म्हणलं की फक्त वेडसरपणा किंवा वेडे रुग्ण आणि त्याच्याशी निगडीतच ते क्षेत्र आहे. तर तसं नाही, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक अशा घडामोडी घडत असतात ज्याच्यामुळे आपण सतत वेगवेगळ्या तणावाखाली असतो, ज्याच्यातून वेगवेगळे विकार आपल्याला जडतात. मग तो BP, शुगर म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन असो की इतर काही म्हणजे फक्त डोकेदुखी, अंगदुखीचा आजार असो, या सगळ्यांच्या मागे काही मानसिकता किंवा मानसिक आजाराची लक्षणं असतात. आणि ती जाणून घेऊन ज्यावेळेस आपण त्यांच्यावर उपचार करतो किंवा बरेचसे शारीरिक आजार सुद्धा आपल्याला दूर ठेवता येतात. ते कारण होतं. आणि शिवाय मला एक माझ्या ऍक्टिंगला सपोर्टिव्ह असं क्षेत्र निवडत असताना सायकॅट्रीचाही बराचसा उपयोग मला झाला आणि जो आताही होतोय. म्हणजे माझ्याकडे येणारे बरेचसे पेशंट
मला बराच वेळ त्यांचे सुखदुःख सांगतात, शेअर करतात, त्यांच्या बाबतीत काय घडतंय, त्यांच्या घरच्यांच्या बाबतीत काय घडतंय, ज्या गोष्टी बऱ्याच वेळा फिजिशियन्स किंवा इतर डॉक्टरांसमोर त्या बोलू शकत नाही, त्या माझ्यासमोर येऊन मोकळेपणाने बोलू शकतात. आणि पहिल्यापासून मला वाटतं की माझा एक कोणा असा राहिला आहे की ज्याच्यात मी दुसऱ्याचे इमोशन समजून घेऊ शकतो, की त्याला काय वाटतंय, त्याला काय बोलायचंय हे मला कळतंय, असं मला पहिल्यापासून वाटत राहिलं. त्यामुळे सायकियाट्री मला जवळचं वाटलं. आणि वेगवेगळ्या परीक्षांनंतर, सीईटी नंतर मुंबईतल्या ज्या टॉप कॉलेजेस आहेत त्यापैकी एका कॉलेजेसमध्ये माझं MBBSचं प्रशिक्षण झालं आणि त्यानंतर अगदी त्यालाच लागून असणारं दुसरं कॉलेज, म्हणजे आधी सुरुवातीला GS मेडिकल कॉलेज जे परेलला आहे मुंबईत, आणि त्यालाच अगदी जवळ 5 किलोमीटर अंतरावर असलेलं दुसरं कॉलेज म्हणजे सायन हॉस्पिटल. तिथं मला सायकियाट्रीचं प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि तिथे अगदी दिग्गज सायकियाट्रीच्या क्षेत्रातले अगदी दिग्गज टीचर्स होते ज्यांच्या हाताखाली मला या सगळ्याचा अनुभव घेता आला. आणि ज्याच्या योगे मला आता पास आउट झाल्यानंतरही गेल्या 6-7 वर्षात मी जे काही थोडी बहुत लोकांची सायकियाट्रीच्या क्षेत्रात राहून, मानसोपचाराच्या क्षेत्रात राहून सेवा करू शकलो, ते सगळं याच्यामुळेच घडलं. सर, यानंतर मी पुढील प्रश्न असं तुम्हाला विचारू इच्छितो की एकंदरीत मनोविकार म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मेंटल हेल्थ? इन जनरल हेल्थला डिफाईन करत असताना, म्हणजे आरोग्य, हेल्थ म्हणत असताना नॉट जस्ट फिजिकल, त्याच्यासोबत मेंटल हेल्थ सुद्धा WHO ने डिफाईन करताना फिजिकल अँड मेंटल हेल्थ याच्याबद्दल बोललेलं आहे. तर मेंटल हेल्थ किंवा मानसिक आरोग्य हे आपण फॅन्सी वर्ड केलेत, त्याच्यात आपण मनोविकार किंवा मानसिक आजार याच्याबद्दल बहुतेक जण कोणी बोलत नाही. प्रत्येक जण म्हणतो की मला टेन्शन आहे, मला तणाव आहे. पण हे टेन्शन, हे तणाव असताना असेही काही विकार आणि आजार आपल्या आजूबाजूला अस्तित्वात आहेत, आपल्याला होऊ शकतात, ज्यांच्यामुळं दीर्घकालीन आजार होतात आणि त्याच्यावर उपचार शक्य आहेत. आता थोडक्यात मानसिक आजार म्हणजे काय हे सांगितलं तर आपल्याला मानसिक आरोग्याबद्दल बोलता येईल. मानसिक आजार किंवा मानसिक विकार यांना डिफाईन करायचं असेल तर ज्यावेळेस आपण शारीरिक आजारांच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी किंवा तपासण्या करतो आणि शारीरिक विकारांची लक्षणं पाहतो, ती सगळी लक्षणं आहेत, वेगवेगळ्या तपासण्या केलेल्या आहेत आणि तरी देखील त्या तपासण्यांमधून काही देखील तथ्य निघत नाही, सगळ्या तपासण्या नॉर्मल येतात, तरी देखील त्रास होत राहतो, तेव्हा तो आजार किंवा तो विकार हा बहुतेक वेळा मानसिक आजाराच्या कॅटेगरीत येतो. म्हणजे हा काय म्हणतात, डिवाइड करणारा किंवा डिफरेन्शिएट करणारा वर्ग आहे, ज्याच्यात शारीरिक आजाराची लक्षणं दिसतात, त्रास होत राहतो वेगवेगळ्या प्रकारचा, परंतु आपल्या तपासण्यांमध्ये ते शारीरिक तपासणी असो, रक्ताची तपासणी, इतर वेगवेगळ्या तपासण्या असतील, सिटी स्कॅन, MRI, सगळ्या नॉर्मल येतात तरीही त्रास होत राहतो, तेव्हा तो बहुतेक वेळा मानसिक आजार असतो. दुसरं, याच्यात बऱ्याच वेळा व्यक्तीच्या स्वभाव म्हणण्यापेक्षा वागणुकीमध्ये बदल होतो, तेव्हा तो बऱ्याच वेळा मानसिक आजारामध्ये येतो. आणि ज्यावेळेस आपली वागणूक किंवा आपला स्वभाव, आपलं दैनंदिन जीवन याच्यावर परिणाम व्हायला लागतो, तेव्हा तो मानसिक आजारात येतो. आणि ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींमध्ये बिघाड दिसून येत नाही किंवा आम्ही मेंटल इलनेस मध्ये कोणतेही मेंटल इलनेस किंवा मानसिक आजार डिफाईन करत असताना सोशिओ ऑक्युपेशनल डिस्टर्बन्स म्हणून एक संज्ञा घेतो किंवा डेफिनेशन घेतो. तर ती म्हणजे ज्याच्यात आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आपलं रोजचं जे आपले गोष्टी आपण करत असतो किंवा आपलं इंटरपर्सनल रिलेशनशिप जे असतं त्या गोष्टींवर जर परिणाम होत असेल तर तो मानसिक आजाराच्या संज्ञेत येतो. जर त्या सगळ्या गोष्टींवर परिणाम होत नसेल तर आपली मेंटल हेल्थ व्यवस्थित आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय, तणाव, टेन्शन हे प्रत्येकाला आहे, परंतु टेन्शन आलं म्हणजे मानसिक आजार आला असं अजिबात नाही.
जेव्हा या टेन्शन, तणाव किंवा इतर अनेक वेगवेगळ्या कारणांमुळं आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो, रोजचा आपली जी कामं किंवा आपल्या जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित पार पाडू शकत नाही, तेव्हा ते मानसिक आजाराच्या संज्ञेत येतात. जसं की स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे, ज्याच्यात व्यक्ती एकट्यात बदलणं, हवेत इशारे करणं, चिडचिड करणं, रागाला येणं, अंगावर धावून येणं, संशय घेणं, या सगळ्या लक्षणांनी ग्रस्त असते. उदासीनतेमध्ये व्यक्ती उदास, वाईट वाटत राहतं तिला, त्यामुळे एकटी बसून राहते, कुणाशी बोलत नाही, कामावर व्यवस्थित जात नाही तिची. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आणि बेसिक गोष्ट म्हणजे झोप आणि भूक बिघडलेली असते. म्हणजे ती कमी व्हावी असं नाही, ती कमी होते किंवा जास्ती होते किंवा अव्यवस्थित असते. म्हणजे काही लोकांना झोप लागते पण ती टिकत नाही, किंवा सतत झोपेतनं उठायला होतं, किंवा झोप जरी झाली तरी ती पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही, किंवा झोप अगदी रात्री पहाटेपर्यंत झोपच लागत नाही. असे वेगवेगळे झोपेचे त्रास किंवा विकार असू शकतात. ते मानसिक आजाराचं लक्षण असू शकतं. ते सोडून भूक कमी किंवा जास्ती होते आणि मी मगाशी म्हणाल्यासारखं वागणुकीत बदल झाला, म्हणजे त्याच्या नेहमीच्या वागणुकीत बदल झाला, तो चिडचिड करायला लागला किंवा एकटा राहायला लागला, बोलेनासा झाला लोकांशी, त्याच्या रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा झाला. म्हणजे मग तो कामावरच जाणं असेल असं नाही, विद्यार्थ्यांसाठी त्यांचा रोजचा अभ्यास, शाळेत जाणं, याही गोष्टी आल्याच. म्हणजे या सगळ्या गोष्टीत वागणुकीत बिघाड झालाय, त्याच्या दैनंदिन जीवनात बिघाड झालाय, तेव्हा ती मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात आणि मानसिक आजार असू शकतो. मग याच्यासाठी आपल्याला मानसोपचार तज्ञांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेण्याची गरज पडते. बरोबर सर, एकंदरीत असं म्हणता येईल का मानस जो आजार आहे, मानसिक जे आजार आहे ते अनुवंशिक आहे का, काय म्हणता येईल एकंदरीत आपल्याला? मानसिक आजारांमध्ये मी मगाशी म्हणाल्यासारखं अनेक वेगवेगळे आजार येतात, ज्याच्यात स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन किंवा उदासीनता, स्किझोफ्रेनियाला संशयाचा आजार सुद्धा किंवा छिन्न भिन्न मनसता असं म्हणतात. तर स्किझोफ्रेनिया किंवा ज्याला सोप्या भाषेत संशयाचा आजार म्हणतात, त्या व्यक्ती सहज ओळखता येण्यासारखी, ज्याच्यात मी मगाशी म्हणाल्यासारखं त्यात एकतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सिम्पटम असतात. म्हणजे खूप जास्ती आरडाओरड करणं, चिडचिड करणं, संशय घेणं, या लोकांमध्ये बहुतेक वेळा कानात आवाजाचे भास होत असतात आणि त्यांना सतत आपल्याच जवळच्या व्यक्तींवर संशय येत असतो, त्यामुळे चिडचिड करून अंगावर धावून येणं, यासारख्या गोष्टी ते करतात. तर उदासीनतेमध्ये व्यक्तीला स्वतःला कळत असतं, स्किझोफ्रेनियामध्ये कळत नाही की मला हे असं काहीतरी होतं. तर उदासीनता किंवा ज्याला आपण न्यूरोसिस म्हणतो, त्याच्यामध्ये व्यक्तीला कळत असतं की मला वाईट उदास वाटतंय, मला झोप भूक लागत नाहीये, मला चिडचिड होतीये, मला कामात लक्ष लागत नाही, मला सतत रडायला येतं, पुढे पुढे जाऊन मला आत्महत्येचे विचारही यायला लागलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी व्यक्तीला कळायला लागतात. हे सोडून बऱ्याच वेळा जे आता इव्हन आपल्या या कोरोना आणि कोविडच्या कालावधीत ज्या आजाराची लक्षणं तीव्रतेने जाणून येतात ते म्हणजे बेचैनीचा आजार किंवा ज्याला पॅनिक डिसऑर्डर म्हणतो. तर त्याच्यात सतत घाबरल्यासारखं, बेचैन होणं किंवा एन्झायटी, त्याची लक्षणं दिसायला लागतात. ती ही सारी वेगवेगळी लक्षणं या आजारांमध्ये येतात. सर, एकंदरीत मानसिक याच्यामध्ये विकारमध्ये ॲक्यूट आणि क्रोनिक असे दोन प्रकारचे मे बी प्रकार येतात. काय किती प्रकारचे याच्यामध्ये विकार असेल, म्हणजे क्रोनिक असेल, ॲक्यूट असेल. मग ह्याच्यामध्ये ॲक्यूट क्रोनिक जर पेशंट असेल त्याच्यामध्ये रिकव्हरीचे चान्सेस कितपत आहेत, म्हणजे त्यातून तो रिकवर होऊ शकतो का, आणि जर रिकवर झाला तर त्याला किती वर्षापर्यंत म्हणजे ट्रीटमेंट घ्यावं लागेल किंवा हे मेडिसिन्स औषधे घ्यावं लागतील? मागाच्या आपल्या उत्तरातला एक मुद्दा राहिला, म्हणजे मी सिम्पटम्स लक्षणं सांगितली, पण अनुवंशिकतेबद्दल आपल्याला बोलायचं होतं, ते राहून गेलं. तर अनुवंशिकता ही अशा वेगवेगळ्या आजारांपैकी काही आजारांमध्ये 10% पर्यंत आहे. म्हणजे जर आई वडिलांपैकी एकाला जर मानसिक आजाराची लक्षणं असतील, मी मगाशी म्हणाल्यासारखं अनेक वेगवेगळे मानसिक आजार, त्यातले काही मानसिक आजारांची लक्षणं असतील तर 10% चान्सेस आहेत की त्यांच्या मुलांना देखील ते मानसिक आजार जडू शकतात. आणि दोन्हीही आई आणि वडील दोघांनाही
जर मानसिक आजार असतील तर चान्सेस वाढून जातात, 10% जास्त होतात. याचा अर्थ असा की त्यांच्या होणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये मानसिक आजार जडेल असं अजिबात नाही किंवा होईलच असंही नाही. त्यामुळे अनुवंशिकतेचं प्रमाण निश्चित मानसिक आजारात आहे, पण ते खूप कमी आहे. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे की मानसिक आजार हे इतर शारीरिक आजारांसारखे ट्रीटेबल किंवा पूर्णतः व्यवस्थित होऊ शकणारे आजार आहेत. आणि ज्याच्याबद्दल अनेक गैरसमज समाज मनात आहेत, ज्यामुळे स्वतःहून अनेक लोक, अनेक व्यक्ती, रिलेटिव्ह आपल्या पेशंट्स किंवा आपल्या नातेवाईकांना घेऊन मानसोपचार तज्ञांकडे येत नाही. दुसरा प्रश्न तुम्ही आता विचारला तो एकंदरीत असं म्हणायचं की क्रॉनिक मध्ये जर पेशंट गेला तर त्यातून तो खरंच रिकवर होऊ शकतो, पण जर रिकवर झाला तर किती वर्षापर्यंत लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावं लागेल, किती वर्षापर्यंत मेडिसिन घ्यावी लागतील? तर या उत्तराला जोडून येणारा तो मुद्दा आहे. अगदी चांगला प्रश्न आहे. एक्यूट आणि क्रोनिक किंवा ज्याला आपण म्हणू की एक्यूट जेव्हा आपण डिफाईन करतो म्हणजे कोणताही आजार हा सडनली किंवा अचानक उद्भवला तर आणि अचानक उद्भवल्यानंतर त्याला उदाहरण देऊन सांगायचं झालं, जर कोणाचा अचानक ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये एखाद्याला फ्रॅक्चर झालं तर आपण लगेच त्याला घेऊन जातो. फ्रॅक्चर झालेला म्हणल्यावर ऑर्थोपेडिशियनकडे म्हणजे हाडांच्या डॉक्टरांकडे घेऊन जातो. ते त्याचं एक्झामिन करतात, एक्सरे काढतात, त्याला काय झालंय नेमकं पाहतात. फ्रॅक्चरला प्लास्टर करून व्यवस्थित करता येत असेल तर प्लास्टर करतात, सर्जरी करावी लागत असेल तर सर्जरी करतात. आणि लगेच ऍक्सिडेंट झाला, आपण लगेच त्याला घेऊन गेलो, उपचार झाले, पेशंट अगदी टणटणीत बरा होतो. अगदी तसंच मानसिक आजारांच्या बाबतीत आहे. त्यामुळे एक्यूट आपण ज्यावेळेस म्हणतोय की जेव्हा एखाद्या आजाराची, मानसिक आजाराची लक्षणं जी आपण मगाशी पाहिली थोडक्यात, ती जर जाणवायला लागली कोणाच्याही बाबतीत आणि जर आपण लगेच वेळ न दडवता मानसोपचार तज्ञांकडे अशा पेशंट किंवा अशा रुग्णांना घेऊन गेलो आणि त्याच्यावर उपचार लवकरात लवकर चालू झाले तर ते उपचार तितक्याच लवकर कम्प्लीट होतात. पेशंट अगदी ठणठणीत बरा होऊन तुमच्या आमच्यासारखा आयुष्य, नॉर्मल आयुष्य जगू शकतो. आणि याच्या उलट जर आपण कळालं की एखाद्याचा ऍक्सिडेंट झालाय, आपण दुर्लक्ष केलं, तो उठून भरायला, पण आपण इतर त्याच्या लहान लक्षणांकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला असणारं स्मॉल फ्रॅक्चर किंवा लहान फ्रॅक्चर हे पुढे दुर्लक्ष केल्यामुळे, डॉक्टरांकडे न गेल्यामुळे मोठं वाढत जाणार, ते एकतर चुकीचं जोडलं जाणार, त्याला सतत पेन होत राहणार. हे उदाहरण अगदी मानसिक आजाराच्या बाबतीत लागू होतं. ते म्हणजे आपण ही लक्षणं दिसायला लागली थोडीफार, म्हणजे तो चिडचिड करतोय, रागराग करतोय, एखादा व्यक्ती नेहमी सारखं वागत नाहीये, एकटा राहतोय, तर आपण त्याला दुर्लक्ष करतो. त्याला बहुतेक वेळा आपण असं म्हणतो की तुला काहीतरी वेगळं जाणवतंय, तू टेन्शन घेतोयस, टेन्शन घेऊ नकोस असंच म्हणतो. आणि मग पुन्हा त्याचा आजार बळावतो, इतका बळावतो की मग तो एकतर आत्महत्येचा प्रयत्न करतो किंवा कोणाच्या अंगावर धावून येणं, त्याला इजा करणं, या स्थितीपर्यंत पोहोचतो. हा क्रोनिक आजार म्हणजे त्याची तीव्रता वाढते. त्यावेळेस मात्र मग ह्या आजारासाठी आपल्याला बऱ्याच कालावधीसाठी औषध उपचार करावा लागतो आणि तो व्यवस्थित उपचार घेतल्यानंतर तेही रुग्ण अगदी ठणठणीत बरे होऊन त्यांच्या आमच्यासारखे आयुष्य जगू शकतात. आणि पुढे जाऊन ही शक्यता असते की त्यांची औषधं बंद होतील. तर या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा की मानसिक आजाराची लक्षणं, शारीरिक आजार असो किंवा मानसिक आजार असो, त्याची लक्षणं थोडक्यात ज्यावेळेस दिसायला लागतात, जाणवायला लागतात, तेव्हा लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाणं, त्यांचा सल्ला घेणं हे तितकंच गरजेचं असतं, ज्याच्यामुळे उपचार लवकरात लवकर कम्प्लीट होतात, पेशंट ठणठणीत बरा होऊ शकतो आणि नंतर औषधोपचार बंदही करता येऊ शकतात. सर, यानंतर पुढील मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छितो की जेव्हा एखादा मनोविकार रुग्ण तुमच्याकडे आला आणि इव्हन तो क्रोनिक जरी पेशंट असेल, तुमच्याकडे 1-2 वर्ष कंटिन्यू ट्रीटमेंट घेतला, तो 2 वर्षानंतर त्यांनी टॅबलेट बंद केलं किंवा प्रॉपर ट्रीटमेंट न घेता काही रिकवर झाला असं त्याची मानसिकता झाली म्हणून त्यांनी थांबवलं औषधोपचार, मग ते काही दिवसांतर रिलॅप्स होण्याचे चान्सेस आहेत का? कितपत चान्सेस आहेत ह्या मनोविकार क्षेत्रामध्ये? ते चांगला प्रश्न आहे खूप. याच्यात मी पुन्हा एकदा आपल्याला जे पचणारे उदाहरण आहेत म्हणजे जे आपण शारीरिक आजारांची उदाहरण आहेत तीच परत एकदा देईन. जर एखाद्या व्यक्तीला डायबिटीज किंवा शुगर डिटेक्ट झाली आहे, साखरेचा आजार आहे, तर त्याची औषधं चालू केल्यानंतर शुगर कंट्रोल मध्ये आली की त्यानंतर बहुतेक वेळा डॉक्टर लगेच औषधं बंद करतात. त्याचे इतर फिजिकल ऍक्टिव्हिटी,
दुसऱ्या गोष्टी, डोसेस कमी करणं, या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यानंतर गरज पडली तर हळूहळू कमी करून बंद करतात. शिवाय हायपरटेन्शनच्या बाबतीत तेच आहे. त्याशिवाय इन्फेक्शन म्हणजे टीबीच्या बाबतीत बऱ्याच वेळा लोक 6 महिन्याचं ट्रीटमेंट असतं. अनेक लोक कम्प्लीट करतात, काही लोक मधूनच सोडून देतात. त्यामुळे काही दिवसानंतर पुन्हा एक MDR TB नावाचा एक आजार होतो, ज्याच्यात मल्टी ड्रग रेझिस्टन्स म्हणजे खूप जास्ती तीव्रतेचा TB नावाचा आजार होतो. तर अगदी तसंच मानसिक आजारांच्या बाबतीत मानसिक आजार जडत असताना अचानक कुणाला होत नाही. मग तो उदासीनतेचा त्रास असो, बेचैनीचा असो, मगाशी आपण जे म्हणाल स्किझोफ्रेनिया किंवा संशयाचा आजार असो, किंवा ज्याला बायपोलर मूड डिसऑर्डर म्हणतात, किंवा द्विध्रुवीय आजार, किंवा आमचे सर आम्हाला सांगतात नेहमी म्हणायचे ते म्हणजे कभी खुशी कभी गमचा आजार. तर याच्यात या लक्षणं मगाशी आपण सांगत असताना उदासीनतेबद्दल आपण बोललो की सतत व्यक्ती एखादी उदास वाईट अवस्थेत राहते, काही करावंसं वाटत नाही. तर काही लोकांना हर्षवायू झालेला असतो, सतत आनंदी असणं, छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदी होणं, मोठ्या मोठ्या गोष्टी करणं, खूप जास्ती पैसे खर्च करणं, खूप भडक कपडे घालणं, कमी झोपणं, जास्ती वेळ कामात राहणं, खूप जास्ती काम करणं, ही सगळी हर्षवायूची लक्षणं आहेत, ज्याला मॅनिया सुद्धा म्हणतात. हा मॅनिया आणि डिप्रेशन एकत्रित एखाद्या व्यक्तीमध्ये दिसत असेल, म्हणजे काही कालावधीसाठी मॅनिया, काही कालावधीसाठी डिप्रेशन, तर त्याला द्विध्रुवीय आजार किंवा बायपोलर मूड डिसऑर्डर म्हणतात. तर ही सगळी जी आजाराची लक्षणं आहेत ती बऱ्याच वेळा या बायपोलर, स्किझोफ्रेनिया आणि डिप्रेशन मध्ये अनेकदा ट्रीटमेंटचा कालावधी जो असतो, जेवढा व्यक्ती ट्रीटमेंट घेण्यासाठी लवकर येतो तेवढाच तो कालावधी कमी राहतो. पण अनेक मी मगाशी म्हणाल्यासारखं समाज मनात अनेक गैरसमज आहेत, ज्यामुळे व्यक्ती लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाही, आणि त्यामुळे ट्रीटमेंटचा कालावधी जो राहतो तो बरा होण्यासाठी लागणारा कालावधी हा जास्तीचा असतो. म्हणजे अगदी 3 ते 6 महिन्यापासून ते वर्ष, 1.5 वर्षापर्यंतचाही कालावधी असू शकतो. त्या दरम्यानच्या कालावधीत मधल्या पिरियडमध्ये व्यक्तीला अगदी व्यवस्थित वाटत असतं, नातेवाईकांनाही वाटतं की आपला पेशंट अगदी व्यवस्थित बरा झालाय. त्यामुळे अचानक डॉक्टरांना कन्सल्ट, त्यांचा सल्ला न घेता औषधं बंद केली जातात, आणि बंद केल्यानंतर पुन्हा परत काही दिवसानंतर हे आजार नव्याने उद्भवतात, ज्याला रिलॅप्स म्हणतात. आणि हे ज्यावेळेस पुन्हा नव्याने हे आजार आणि यांची लक्षणं दिसतात तेव्हा त्यांची तीव्रता पहिल्यापेक्षा खूप जास्ती असते, त्यांची लक्षणं वाढलेली असतात, आणि ती जी आजारांसाठी आपण दिलेली औषधं असतात ती त्याच मात्रेमध्ये किंवा त्याच डोसमध्ये त्या आजारांवर काम करत नाही. मग ती जास्ती डोसमध्ये आणि जास्ती कालावधीसाठी द्यावी लागतात. आणि असं प्रत्येक मानसिक आजारांच्या बाबतीत होऊ शकतं. या सगळ्यासाठी अगदी सोपा उपाय आहे तो म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्यायला हवीत. त्यांच्या सल्ल्याशिवाय औषधं स्वतःहून कमी, जास्ती किंवा बंद करू नये. त्यामुळे ट्रीटमेंट पूर्ण कम्प्लीट डॉक्टरांच्या सल्ल्याने केली तर आपल्याला पुन्हा पुन्हा ट्रीटमेंट घ्यायची गरज पडणार नाही. रिलॅक्स म्हणजे पुन्हा एकदा आजार उद्भवणार नाहीत, आणि ट्रीटमेंट बऱ्याच कालावधीसाठी, बऱ्याच वर्ष चालतीये असं होणार नाही. जो खूप मोठा एक गैरसमज मानसिक आजारांच्या बाबतीत आहे. म्हणजे बऱ्याच वेळा लोक यायला याच्यासाठी सुद्धा घाबरतात की डॉक्टरांकडे किंवा मानसोपचार तज्ञांकडे गेलं की वर्षानुवर्ष ट्रीटमेंट चालते. तर हा खूप मोठा गैरसमज. त्याच्या मागे सुद्धा हेच कारण आहे की बऱ्याच वेळा ट्रीटमेंट पूर्णच केली जाते, अर्धवट राहते, आणि त्यामुळे मग ती वर्षानुवर्ष चालत राहते, कारण पुन्हा पुन्हा लक्षणं येत राहतात. तर एकंदरीत असं म्हणता येईल की पेशंटनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी सेल्फ मेडिकेशन न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जे काही उपचार आहेत, जे जेवढ्या वर्षापर्यंत तेवढं उपचार जर पूर्णपणे त्यांनी उपचार घेतलं तरच तो माणूस पूर्ण त्यातनं रिकवर होऊ शकतो. तर यानंतर जर मागच्या 2-3 वर्षापूर्वी संपूर्ण जग ज्या कोविडच्या जागतिक संकटामध्ये अडकलं होतं, आता कुठेतरी आपण थोडंफार बाहेर आलो त्यातनं, त्या एकंदरीत त्या ह्याच्यामध्ये जेव्हापासून लॉकडाऊन सुरू होतं तर संपूर्ण म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये लहान मुलांना एक मोबाईलचं ॲडिक्शन लागलं होतं. तर प्रत्येक घरामध्ये तीच वस्तुस्थिती आहे की सर जे लहान मुलं आहेत त्यांना काही जेवण जरी पाहिजे असेल तर मोबाईल समोर पाहिजे, त्याशिवाय ते जेवण करत नाहीत. तर याचा एकंदरीत त्या मुलांच्या मनावरती काही परिणाम होतो का, किंवा कंटिन्यू मोबाईलमध्ये त्यांचं पूर्ण ॲडिक्टेड झाल्यामुळे त्यांच्या मेंटल हेल्थवरती काही परिणाम होईल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मानसिक आजारांच्या बाबतीत एक महत्वाचा किंवा बेसिक मुद्दा आहे की मानसिक आजार होतात का.
तर मानसिक आजार होण्याच्या मागे बहुतेक वेळा जे कारण असतं ते म्हणजे आपल्या मेंदूतली रसायनं. बरोबर. ही रसायनं ज्या वेळेस बिघडतात, ज्याला न्यूरोट्रान्समीटर किंवा न्यूरोकेमिकल म्हणतात, ही रसायनं ज्या वेळेस कमी जास्ती होतात, ज्या प्रमाणात असायला हवी त्यापेक्षा कमी किंवा जास्ती होतात, तेव्हा बहुतेक वेळा मानसिक आजार जडतात. आता हे रसायनं एकदम कधीच बिघडत नाही. यांना बिघडण्यासाठी अनेक वेगवेगळी कारणं असतात. त्यातल्या त्यात सतत जाणवणारा ताणतणाव हे प्रमुख कारण आहे. आणि हा तणाव मी मगाशी म्हणाल्यासारखं प्रत्येक व्यक्तीला जाणवतो. मग तो व्यक्ती अगदी जन्माला आलेलं मूल असो किंवा मरणासन्न वृद्ध असो, म्हणजे लहान मूल जे नुकतंच जन्माला आलंय ते सुद्धा रडतं, तेव्हा त्याला तणाव जाणवत असतो, त्याला तणाव असतो, त्याला भूक लागलेली असते आणि तो रडतो. त्यावेळेस आईला कळतं की याला भूक लागली आणि मग ती त्याला ते पुरवते, त्याला त्याचं अन्न पुरवते. तर तसंच अगदी तणाव हा कोणालाही जाणवू शकतो, तसंच मानसिक आजार हे कोणालाही होऊ शकतात. मग त्याच्यात वय किती आहे, तो किती लहान आहे, किती मोठा, किती वृद्ध आहे, किंवा कोणी किती शिकलेला आहे. म्हणजे तुम्ही जास्ती शिकलायत याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मानसिक आजार होऊ शकत नाही, किंवा तुम्ही कमी शिकलेला आहात तर तुम्ही जास्ती या मानसिक आजाराने ग्रस्त होणार असंही काही नाहीये. त्यामुळे तुम्ही शिकलेला आहात, नाही आहात, खूप जास्ती आहात, कुठल्या पदावर आहात, उच्च शिक्षित आहात याचाही फरक पडत नाही. तुम्ही काय आहात, गोरे आहात, कुठल्या वंशाचे आहात, तुम्ही साऊथ मध्ये राहता, नॉर्थ मध्ये राहता, तुम्ही भारतीय आहात, दुसऱ्या वंशाचे आहात, या सगळ्यांचा काहीही फरक पडत नाही. जर याचं एक आम्ही सायकियाट्रिस्ट किंवा मानसोपचार तज्ञ बऱ्याच लोकांना सांगताना म्हणतो की जर एखाद्या व्यक्तीला फ्रॅक्चर, सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी होऊ शकत असेल तर आपल्याला मानसिक आजार सुद्धा तितक्याच सहजतेने होऊ शकतात. त्यामुळे मानसिक आजार हे अगदी लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा जाणवू शकतात. आता लहान मुलांच्या बाबतीत ही तीच कारण आहे, म्हणजे सतत जाणवणारा ताणतणाव. तो तणाव कुठल्या स्वरूपात येतोय त्याच्यावरून सुद्धा त्याची कारणं ठरतील. ज्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला तो म्हणजे मोबाईल किंवा स्क्रीन. आपण मोबाईल न म्हणता स्क्रीन म्हणूया, कारण फक्त मोबाईल नाही तर त्याच्या आधी जे टीव्ही, कम्प्युटर किंवा लॅपटॉप या सगळ्या स्क्रीनचं ऍडिक्शन किंवा व्यसन अगदी लहान मुलांना सहजतेने जातं, कारण त्या गोष्टी आता त्यांना सहज उपलब्ध झाल्या. आपण बऱ्याच वेळा लहान मुलाला गप्प करायचं म्हणल्यावर एखादी खेळणी किंवा अशी गोष्ट हातात देणं प्रिफर करतो. आजकाल कोणाच्याही हातात सहज मोबाईल येतो, त्याचं आणि व्यक्तीचं नातं खूप जवळचं आता झालं. त्यामुळे आपलं मूल सुद्धा ज्यावेळेस रडायला लागतं तेव्हा आपण सहज त्याच्या हातात मोबाईल देतो आणि मोबाईल मध्ये वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळे आकार हे सतत पॉपअप होत असतात. म्हणजे सतत काहीतरी नवीन घडत असतं, किंवा ते त्याच्यावरचं कार्टूनच्या असो किंवा गेम असो, तिथे सतत आकर्षित करणारे वेगवेगळे रंग आणि वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे आकार असतात जे लहान मुलांना भावतात, जे त्यांच्या वयात त्यांना अप्रूप त्या गोष्टींचं वाटत असतं आणि त्यामुळे ते त्याच्यात मग्न व्हायला लागतात आणि मग त्याचं ऍडिक्शन किंवा व्यसन ज्याला म्हणता येईल ते जडायला लागतं. आता व्यसनाचा विषय चालला आहे तर थोडंसं विस्तृतपणे आपण सांगूयात की व्यसन कशाला म्हणायचं. व्यसन अशा गोष्टीला किंवा याला म्हणायचं की ज्याला आपण गरज नसताना सुद्धा आपण त्याचं सेवन करत असतं. म्हणजे मी चहा पिला, दिवसभरातला एखादा चहा किंवा दुसरा चहा मला योग्य, पण मी दर थोड्या अंतराने थोड्या वेळाने सतत चहा पितो, मला गरज नसतानाही मी चहा पितो, तर मला चहाचं व्यसन आहे असं म्हणता येईल. म्हणजे मला प्रमाणापेक्षा जास्त. अगदी तसंच सिगरेट, तंबाखू, दारू, गुटखा हे तुम्हाला गरजेचं नाहीये तरीही तुम्ही सतत त्याचं सेवन करताय. त्याच्या पुढे जाऊन हे झालं डिपेंडन्सी. आता त्याचा पुढचा म्हणजे विड्रॉवल म्हणजे काय की ती जर वस्तू किंवा ती जर गोष्ट मला मिळाली नाही, जे कोणतं व्यसन मी करतोय, मोबाईल असो, तंबाखू असो, दारू असो, ते जर व्यसन मला मिळालं नाही, ती गोष्ट जर मला मिळाली नाही तर मला त्रास व्हायला लागतो, मला चिडचिड व्हायला लागते, माझे हातपाय थरथर कापतात, मला बेचैन व्हायला लागतं, मला घाबरल्यासारखं होतं.
ही सगळी विड्रॉवलची लक्षणं. म्हणजे एखादं व्यसन जेव्हा एखाद्या व्यक्तीला मिळत नाही तेव्हा ही लक्षणं दिसायला लागतात, तेव्हा त्याला व्यसन म्हणता येतं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभाव त्याच्यामध्ये जाणवायला लागतो, तेव्हा त्याला व्यसन म्हणायचं. ते लहान मुलांच्या बाबतीत देखील होतं की सतत समोर असणारा मोबाईल जेव्हा एखाद्या वेळेस पालकांना लक्षात यायला लागतं की आपलं मूल सतत मोबाईल मध्येच मग्न, तेव्हा अचानक पालक त्याच्याकडून ते काढून घेतात आणि मग ते मूल रडायला लागतं, गळावळा करायला लागतं, मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतं आणि मग जोपर्यंत त्याला तो मोबाईल मिळत नाही तोपर्यंत शांत बसतं. हे म्हणजे सुद्धा व्यसन. आता जसे दारू, तंबाखू, गुटखा, सिगरेट, गांजा या सगळ्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र आहेत, तसंच या गॅजेटसाठी किंवा स्क्रीनसाठी व्यसनमुक्ती केंद्रांचा रोल येणार आहे. आणि या गॅजेटसाठी आपल्याला आपल्या लहान मुलांना या इकडे घेऊन जावं लागणार आहे. कारण एक्सपोजर, लहान वयातलं एक्सपोजर, कमी वयात ती स्क्रीन आपल्या हातात देत आहेत, त्याच्यातून त्यांना सतत त्याच्यात मग्न व्हावंसं वाटतं आणि शारीरिक खेळ किंवा गोष्टी या कमी कमी होत चालल्या. आता तुम्ही म्हणाल तसं कोरोना आणि कोविडच्या कालावधीत अगदी शाळा सुद्धा मोबाईलवर चालू होती, त्यामुळे ते त्यांना देणं भाग होतं. आणि आता ज्यावेळेस कोविडचं कमी झालंय आणि आपण नव्याने शाळेत मुलांना पाठवतो तेव्हा त्यांना तिथे ऍडजस्ट करायला थोडासा कठीण होत आहे. तर या सगळ्यांवर उपाय हा आहे की आपण जर त्यांना इंट्रोड्यूस करत असताना म्हणजे या गोष्टी ज्या गरजेच्या आहेत किंवा ज्या दुधारी आहेत, म्हणजे मोबाईल तर गरजेचा आहे अभ्यासासाठी पण त्याचं व्यसन हे जडायला नको, तर याच्यात पालकांचा रोल मोठा आहे. तर त्या पालकांनी मुलांना मोबाईल देत असताना तो आपण कशासाठी देतोय, त्याचा उपयोग आपण काय करणार आहोत या गोष्टी आधीच सांगायला हव्या. की आपण मोबाईल देतोय कारण याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपण याच्यावर नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत. आणि ज्या वेळेस कोणतंही स्क्रीन किंवा मोबाईल असो, मगाशी म्हणायला सगळं कम्प्युटर, टीव्ही असो, कोणत्याही स्क्रीनच्या समोर 20 मिनिटापेक्षा जास्ती कालावधी आपल्याला घालवायचा नाही. कारण तो 20 मिनिटानंतरचा कालावधी जो आहे तो व्यक्तीला त्याच्यासाठी डिपेंडंट व्हायला शिकवतो. म्हणून तो आपल्याला सवय ती ब्रेक करायची. त्यामुळे लहान मुलांना देत असताना सांगायचं की जरी तुम्ही अभ्यास करत असाल मोबाईलचा किंवा लॅपटॉपचा वापर करून, तर 20 मिनिटांच्या वर तुम्ही 5 मिनिटाचा एक ब्रेक घेतला पाहिजे. कमीत कमी 2 ते 5 मिनिटाचा ब्रेक घेतला पाहिजे आणि थोडा वेळ हालचाल करून पुन्हा एकदा तुम्ही अभ्यासाला बसू शकता. तर या गोष्टी केल्या तर त्याचं व्यसनच जडणार नाही. म्हणजे आपण प्रतिबंध करतो, म्हणजे व्यसन होण्याच्या आधीच आपण त्याला होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करतो. आता याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस व्यसन जडतं तर त्याच्यासाठी मात्र ज्यावेळेस व्यक्तीच्या बिहेवियर, पुन्हा एकदा तोच मुद्दा आला की वागणुकीत बदल जाणवतोय, त्यावेळेस मात्र स्वतः वेगवेगळ्या गोष्टी ट्राय न करता मानसोपचार तज्ञांकडे लवकरात लवकर येऊन त्याच्यासाठी आपल्याला काय उपाय करता येतील, अगदी त्याच्यासाठी गरजेचे पडले तर औषधं वापरता येतील का तेही आपण पाहू शकतो. औषधं ही लहान मुलांना सुद्धा आपण ज्यावेळेस ताप, सर्दी, खोकला येतो ते काही प्रमाणात देतो, तसेच मानसिक आजारांच्या बाबतीत सुद्धा ती देता येऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर मुलांचं आयुष्य, त्यांची प्रगती घडवायला नको असेल तर लवकरात लवकर अशी लक्षणं दिसायला लागली, वागणुकीत बदल दिसायला लागला की मानसोपचार तज्ञांकडे यायला हवं. अगदी सर, एकंदरीत आता विषय हा निघाला लहान मुलांचं, पण एक जनरेशनमध्ये कम्पेअर करायचं झालं तर आताचं जे लेटेस्ट जनरेशन आणि आधीचं जनरेशन म्हणजे आपल्या वेळेचं जे जनरेशन होतं त्यावेळेस शाळेमध्ये असतो किंवा दैनंदिन ह्याच्यामध्ये जे आउटडोर गेम्स ज्याला आपण म्हणतो, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, त्याचं प्रमाण जास्त होतं. आणि त्यावेळेस मला वाटतं इंडोर गेम्स खूपच तरी म्हणजे ऑलमोस्ट नव्हतेच. पण आताच्या जे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जे आधुनिक जे लेटेस्ट जनरेशनचे पोर आहेत त्यांना आउटडोर गेममध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यांना इंडोर जे गेम्स असतात, इंडोरमध्ये जे कॅरम्स असेल, चेस असेल किंवा मोबाईलमध्ये जे गेम्स त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मग याचा इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली कुठे परिणाम होतो का, किंवा आउटडोर गेम बंद करून ते इंडोर गेमवरती त्यांचं प्रमाण वाढतंय, याचा कुठं मानस रोगांवरती कुठे इनडायरेक्टली परिणाम होतो का, किंवा तिकडे त्या ह्याच्याकडे वळले जाऊ शकतात का पेशंट्स? त्यामुळे मी आपण मगाशी बोलत असताना जे म्हणालो की व्यसनांच्या बाबतीत, तर त्याचं प्रमाण किंवा आजकाल दिसून येणारं लहान मुलांचं प्रमाण की ज्यांच्यामध्ये
फक्त गेमिंग किंवा मोबाईल ऍडिक्शन नाही, तर त्याच्या सोबतीला नव्याने जाणून येणार उदासीनता, बेचैनी, चिडचिडेपणा किंवा जे स्किझोफ्रेनिया जो मानसिक आजार आहे याचं प्रमाण सुद्धा आजकाल खूप वाढलेलं आहे. म्हणजे मी सगळ्यांचं बेसिक कारण सांगितलं होतं, म्हणजे तो जाणून आपल्या दैनंदिन जीवनात जाणून येणारा ताणतणाव किंवा टेन्शन, तर ते आजकालच्या कॉम्पिटिटिव्ह किंवा या स्पर्धात्मक युगात खूप वाढलेलं आहे. आणि त्यासोबत नवीन नवीन गोष्टींचं एक्सपोजरही तितकंच वाढलेलं आहे. त्यामुळे लहान वयातच अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचा तणाव या मुलांना जाणवतोय आणि त्यामुळे यांच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या मानसिक आजारांची लक्षणं खूप कमी वयातच जाणवायला लागली. त्यामुळे प्रमाण निश्चितच लहान मुलांमध्ये जाणवत आहे. मी स्वतः एका 6 वर्षाच्या मुलाला उदासीनतेसाठी त्याची समुपदेशन आणि ट्रीटमेंट औषधोपचार करावे लागले आणि ज्याच्यातून त्याच्यामुळे तो बाहेर आला. त्यामुळे अगदी 6 वर्षाचं मूल असो किंवा 60-70 वर्षाचा वृद्ध असो, प्रत्येकासाठी आपल्याला मानसिक आजारांच्या निगडीत उपचार गरजेचे पडले तर करून घ्यावे लागतात. सर, आता तसं कार्यक्रमाचा शेवटचा एक प्रश्न असा विचारू इच्छितो की आजकाल मनोरुग्ण म्हणजे एक समाजामध्ये एक काय म्हणतात त्याला इनडायरेक्टली सायको किंवा वेडा अशा वेगवेगळ्या संज्ञातून त्याचं इन्सर्ट केलं जातं. एकंदरीत ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं की जो मनोरुग्ण आहे त्याला समाजाकडून किंवा विशिष्ट कुटुंबाकडून असेल किंवा रिलेटिव्ह कशा पद्धतीचं वागणूक मिळायला पाहिजे? मी अगदी आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीपासून सांगतोय की जर आपल्याला शारीरिक आजार होऊ शकत असतील तर मानसिक आजार सुद्धा तितक्याच सहजतेने होऊ शकतात. आणि त्याच्याही पुढचा मुद्दा तो म्हणजे मानसिक आजार कोणालाही होऊ शकतात. अगदी आपण मगाशी म्हणत असताना वयाचं बंधन नाही, त्याला शिक्षणाचं बंधन नाही, त्याला श्रीमंती गरिबीचं बंधन नाही. अगदी तसंच अगदी आपण त्याला आपले जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये ज्या स्वतःहून येऊन बोलतायत त्या म्हणजे दीपिका पादुकोण आहे, हनी सिंग किंवा अनुपम खेर किंवा असे अनेक आहेत, अमृता सुभाष, अशी अनेक मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतले कलाकार, नाट्यसृष्टीतले कलाकार ज्यांच्याकडे आपण पाहतो, ही लोक सुद्धा त्या गोष्टींपासून काही वेगळी राहिली नाहीत आणि ती आजकाल स्वतःहून येऊन सांगतायत की मानसिक आजाराशी आम्ही झगडत होतो आणि त्यासाठी आम्ही उपचार घेतले. त्यामुळे कुठेतरी थोडासा तो कालिमा किंवा जे सतत मानसिक आजार म्हणलं की वेडा रुग्ण, सायको, ही जी सध्या ती थोडी उसट व्हायला लागली. पण अजूनही खूप मोठी जनजागृती करणं गरजेचं आहे की ज्याच्यात फक्त वेडा रुग्ण किंवा वेडसरपणा म्हणजेच मानसिक आजार नाहीयेत, तर आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मानसिक आजाराच्या खाली येतात. आणि वेडा जरी म्हणलं तरी तो सुद्धा एक मानसिक आजार आहे. त्याला आपण संबोधताना वेडा म्हणतो, बोलताना वेडा म्हणतो, पण त्याला एक शास्त्रीय संज्ञा आहे ज्याला स्किझोफ्रेनिया असं आपण म्हणतो. आणि त्याच्यावर मी अगदी पहिल्यापासून म्हणतोय तसं 100% उपचार शक्य आहेत. पेशंट व्यवस्थित होऊ शकतात, तुमच्या आमच्यासारखे जगात वावरू शकतात. फक्त ते ट्रीटमेंट पूर्ण आणि व्यवस्थित घेण्याची गरज आहे. आता या सगळ्यांमध्ये आपला रोल, आपला म्हणजे समाजाचा, त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींचा आणि फॅमिलीचा रोल हा सुद्धा खूप महत्वाचा आणि मोठा आहे. याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीला धीर द्यायचा आहे. त्याला एकटं पाडायचं नाहीये, त्याला हिनवायचं नाहीये, त्याला सांगायचं की इतर आजार जसे असतात तसाच हा आजार आहे आणि त्याच्यातून आम्ही तुझ्या सोबत आहोत, त्याच्यातून आपण बाहेर पडणार आहोत. आणि हे एवढं जरी आपण धीराचे शब्द एखाद्या व्यक्तीपर्यंत, आपल्या ओळखीचा, आपला नातलग असेल याच्यापर्यंत पोहोचवू शकलो तर या आजाराची तीव्रता वाढणार नाही. आणि तीव्रता वाढून ज्या गोष्टी होतात म्हणजे दुर्लक्षित राहणं, तीव्रता वाढणं, याच्यामुळे ज्या गोष्टी होतात ते म्हणजे आत्महत्या किंवा हत्या, या गोष्टी होणार नाही. अगदी स्वतःची आत्महत्या करणं हे बऱ्याच वेळा अनेकदा हे दुर्लक्षित राहिलेल्या मानसिक आजाराचं लक्षण असतं. किंवा बरीच लोक अनावधानाने किंवा कळत नसताना आपल्या जवळच्याच व्यक्ती ती हत्या देखील करतात. अशा अनेक बातम्या आहेत. तर या सुद्धा दुर्लक्षित राहिलेल्या मानसिक आजारामुळेच होऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टी टाळायच्या असतील तर लवकरात लवकर या गोष्टी जाणून घेऊन
मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेऊन उपचार करणं गरजेचं असतं. बरोबर. एकंदरीत सर असं म्हणता येईल की ॲज अ ह्युमन बिंग म्हणून एक समाजाचा असा रोल राहील की त्या पेशंटला तुम्ही मॉरल सपोर्ट करायला पाहिजे आणि त्याला इथेपर्यंत डॉक्टरांकडे येऊन योग्य त्यांच्या प्रॉपर सल्ल्यानेच त्यांना ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, द्यायला हवी, त्याला वेळोवेळी सपोर्ट द्यायला हवा आणि तो ट्रीटमेंट घेतोय की नाही. बऱ्याच वेळा पेशंट स्वतःहून ट्रीटमेंट घेत नाही, औषधोपचार घेत नाही, तेव्हा फॅमिलीचा रोल असतो की त्या ट्रीटमेंट त्याला घेण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि तो घेतोय की नाही हे पाहणं. वेळेवरती स्वतःहून त्यांनी त्याला टॅबलेट द्यायला पाहिजे आणि थोडासा मॉरल सपोर्ट करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांना तो लवकरात लवकर रिकव्हर होईल. टॅबलेटचा विषय आला आहे तर ते आपण मगाशी बऱ्याचशा गैरसमजुतींबद्दल बोलत होतो. तर त्यातली एक मोठी गैरसमजूत होती की मानसोपचार तज्ञांकडे आल्यानंतर मी मगाशी म्हणाल एकतर वर्षानुवर्ष ट्रीटमेंट चालल्यामुळे लोक येत नाहीत. दुसरं म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की मानसोपचार तज्ञांकडे गेल्यानंतर फक्त झोपेच्या गोळ्याने औषधं मिळतात असं म्हणतात. तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. मगाशी मी सुरुवातीला लक्षणं सांगत असताना म्हणालो की मानसिक आजारांमध्ये झोप हा खूप बेसिक लक्षण, खूप मूळ लक्षण आहे की जे बिघडलं की मानसिक आजाराची लक्षणं आहेत असं आपण म्हणू शकतो. तर काही लोकांना झोप कमी येते, काही लोकांना जास्ती येते, काही लोकांची अस्ताव्यस्त असते, कमी जास्ती असते. आणि ज्यावेळेस आपण उपचार चालू करतो, औषधोपचार चालू करतो, तेव्हा सगळ्यात पहिली आणि महत्वाची जी गोष्ट किंवा लक्षण आहे जे सुधारतं ते म्हणजे झोप. म्हणजे व्यक्तीची झोप सुधारायला लागते, जी त्याला व्यवस्थित येत नसते ती व्यवस्थित यायला लागते. त्यामुळे काही लोकांमध्ये म्हणजे काही प्रमाणात लोकांमध्ये थोडीशी जास्ती झोप सुरुवातीला येऊ शकते. पण ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट व्यवस्थित घेतो डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि व्यवस्थित औषधोपचार चालू राहतात तेव्हा ती झोप व्यवस्थित होते काही कालावधीने आणि ती जास्ती किंवा कमी राहत नाही. त्यामुळे फक्त झोपेची औषधं अशी मानसोपचारांमध्ये नसतात. बरीचशी अशी औषधं आहेत की ज्यांच्यामुळे झोप येण्यासारखी लक्षणं किंवा साईड इफेक्ट दिसू शकतो. पण तो आजारा नीट होण्याचं सुद्धा पहिलं लक्षण असू शकतं की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की औषधोपचार काम करत आहे आणि पेशंटची लक्षणं कमी होत आहेत. अच्छा सर, यानंतर पुढील एक प्रश्न असा मी विचारू इच्छितो तुम्हाला. एकंदरीत कुठल्याही प्रकारचं व्यसन किंवा कुठल्या प्रकारचं ऍडिक्शन असेल त्याचा आणि मनोविकाराचा कुठेतरी परस्पर पूरक संबंध आहे का? खूप चांगला प्रश्न आहे. व्यसन किंवा आपण मगाशी बोलत होतो तसं ऍडिक्शन हे बऱ्याच वेळा लोकांना सवयीचा भाग वाटतो. अच्छा, म्हणजे याला दारू प्यायची सवय आहे त्यामुळे तो पितोय, याला गुटखा खायची सवय आहे म्हणून हा गुटखा खातोय. तर सवय म्हणण्यापेक्षा तो एक आजार आहे. व्यसन ज्यावेळेस आपण म्हणतो तो आजार आहे आणि तो कोणता, तर तो एक मानसिक आजार आहे. का तर सुरुवातीला अगदी गमती चालू केलेलं व्यसन, आपण दारू म्हणून जे खूप कॉमनली सापडलं जातं व्यसन, त्याच्याबद्दल आपण बोलूया की सुरुवातीला गमतीत व्यक्ती दारूचं सेवन चालू करते. सुरुवातीला थोड्या प्रमाणात घेते, खूप दिवसांच्या अंतराने घेत असते, नंतर हळूहळू ते सतत घ्यायला लागते, तिचं प्रमाण वाढतं. 30, 60, 90, एक क्वार्टर त्यापेक्षा जास्ती. मग ती व्यक्ती अगदी सकाळी उठून घ्यायला लागते, दिवसभर घ्यायला लागते. म्हणजे त्याचा टॉलरन्स वाढत जातो. म्हणजे ते त्याच्यात सतत इतका वेळ गुंतवते त्या व्यसनामध्ये आणि त्याच्यामुळे तिला वेगवेगळ्या गोष्टी जाणाव्या लागतात. आणि ज्यावेळेस ते व्यसन मिळत नाही, ज्याला आपण मगाशी सांगत असताना विड्रॉवलची लक्षणं म्हणतात की मला जर दारू त्यावेळेस मिळाली नाही तर माझी चिडचिड व्हायला लागते, माझे हातपाय कापायला लागतात, मी रागाला येतो, अंगावर धावून येतो, मी संशय घ्यायला लागतो, मी एकट्यात बरळतो, मला झोप लागत नाही, भूक लागत नाही. ही सगळी जी आहेत ती मानसिक आजाराची लक्षणं आहेत. म्हणजे दारू किंवा कोणत्याही व्यसनाचा मेंदूतल्या या रसायनांवर पुन्हा एकदा परिणाम होतो. ती रसायनं बिघडली म्हणजे मानसिक आजाराची लक्षणं जडायला लागतात. त्यामुळे व्यसन सुद्धा एक मानसिक आजार आहे आणि हा आजार आहे हे समजून ज्यावेळेस आपण त्याच्यावर उपचार करतो तेव्हा व्यक्तीला त्याच्यातून बाहेर पडता येतं आणि व्यसनापासून दूर राहून ती तुमच्या आमच्यासारखी व्यवस्थित राहू शकते. त्यामुळे व्यसनी व्यक्ती, दारुडा, गंजेडी म्हणून आपण त्यांना हिनवत बसण्यापेक्षा आजारी व्यक्ती आहे असं समजून तिच्यावर उपचार घेण्यासाठी प्रोत्साहन जर आपण दिलं, तिचे उपचार करून घेतले तर ते अगदी नॉर्मल आपल्या समाजात व्यवस्थित वावरू शकतात व्यसनांशिवाय. अच्छा,
सर जाता अजून एक शेवटचा एक प्रश्न विचारू इच्छितो की जे रुग्ण जे असतात लैंगिक समस्येचे जे रुग्ण असतात त्यांचं एक मनोरुग्ण म्हणून आपल्याला कसल्या पद्धतीने कोरिलेट करता येईल? लैंगिक समस्या किंवा लैंगिकता ही शरीराशी निगडीत आहेच, पण शरीरापेक्षाही जास्त ती मनाशी किंवा मानसिकतेशी निगडीत आहे. म्हणजे बऱ्याच व्यक्तींना आपल्या आणि स्पेसिफिकली आपल्या भारतीय संस्कृतीत लैंगिकतेबद्दल बोलणं किंवा त्याच्याबद्दल प्रश्न विचारणं त्याच्याबद्दल अजूनही भाव केला जातो. कोणी पुढे येऊन विचारत नाही. अनेकांना अनेक वेगवेगळे त्रास होत असतात तरी ते सहन करत राहतात. मी तर अशी अनेक उदाहरणं बघितले ज्याच्यात लोक अगदी डिवोर्स पर्यंत पोहोचलेत, घटस्फोटापर्यंत पोहोचलेत, पण त्यांनी त्याच्याबद्दल वाच्यता नाही केली की आमचं वैवाहिक जीवन व्यवस्थित नाहीये, त्यामुळे आमच्यात सतत भांडण तट्टे होत आहेत आणि आम्ही त्यामुळे घटस्फोटापर्यंत पोहोचलो आहोत. तर बऱ्याच वेळा शारीरिक क्षमतेपेक्षा म्हणजे तुम्ही किती उंच आहात, धिप्पाड आहात, किती बलवान आहात किंवा किती काटकुळे आहात, या सगळ्यांवर लैंगिकता ठरत नाही. लैंगिकता ठरते ती आपल्या मानसिकतेतून. आणि ज्यावेळेस ही मानसिकता खचते म्हणजेच मानसिक आजाराची काही लक्षणं जडतात तेव्हा बऱ्याच वेळा लैंगिक समस्या जाणवू शकतात. आणि याच्या उलट अनेक लैंगिक समस्या या मानसिक आजाराचं कारण सुद्धा ठरू शकतात. म्हणजे अनेक लोकांना जे कॉमनली आढळतात ज्या लैंगिक समस्या ते म्हणजे शीघ्रपतन आणि नपुंसकता. लिंगाला व्यवस्थित आढळता न जाणं आणि शीघ्रपतन होणं या खूप कॉमन समस्या आहेत. या वैवाहिक पुरुषांमध्ये जे सेक्शुअली ऍक्टिव्ह मेल्स आहेत त्यांचं प्रमाण 70 ते 80% की त्यांना त्यांच्या जीवन कालावधीत कधी ना कधी या समस्या भेडसावू शकतात. आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळ्या स्वरूपाच्या वेगवेगळ्या कालावधीसाठी असू शकतील, पण त्याचं प्रमाण खूप जास्ती आहे. आणि हे ज्यावेळेस खूप दीर्घ कालावधीसाठी असतं तेव्हा त्या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. सतत वाईट उदास वाटणं, कुठल्याही गोष्टीत लक्ष मन न लागणं, झोप भूक बिघडणं, चिडचिड होणं यासारखी लक्षणं दिसायला लागतात आणि त्यांना मग उदासीनतेचा किंवा इतर मानसिक आजार सुद्धा जडायला लागतात. त्यामुळे लैंगिक समस्या या सुद्धा मानसिकतेशी आणि मानसिक आजाराशी निगडीत आहेत. आणि या दोन्ही समस्या आपण व्यवस्थित औषधोपचार आणि समुपदेशन याच्या जोडीने आपण अगदी व्यवस्थित करू शकतो. सर यानंतर पुढील एक असा प्रश्न मी विचारू इच्छितो. बऱ्याच वेळा जे चित्रपटामध्ये आपण जे वाचतो रिअल लाईफ मध्ये असेल किंवा एकंदरीत सिरियलमध्ये जे दाखवतात एखाद्या पेशंटला जे क्रोनिक पेशंट असतात त्यांना ते इलेक्ट्रॉनिक शॉक ट्रीटमेंट दिलं जातं, पण स्क्रीनमध्ये जे दाखवतात त्या पद्धतीने शॉक ट्रीटमेंट असतं का रिअलमध्ये कशा पद्धतीने शॉक दिलं जातं एकंदरीत जाणून घ्यायचं त्या प्रेक्षकांना. शॉक ट्रीटमेंट किंवा शॉक म्हणलं की बऱ्याच वेळा खूप काहीतरी मोठी गोष्ट किंवा विजेचा झटका असा आपल्या डोळ्यासमोर येतो. कारण तसंच चित्र बऱ्याच वेळा टीव्ही सिरियल्स आणि फिल्म्स मधून आपल्या समोर आलेलं आहे. परंतु यापैकी असं काहीही नसतं. शॉक ट्रीटमेंट किंवा शॉक हे बोलीभाषेतलं उपचार पद्धती म्हणून त्याला बोलीभाषेत म्हणतात, पण त्याला सायंटिफिक भाषेत ECT म्हणतात. आणि विजेचा शॉक म्हणजे जो एखाद्या व्यक्तीला जर विजेचा शॉक लागला तो आणि या उपचार पद्धतीचा तिचा तसा काही संबंध नाही. ECT नावाचं एक मशीन असतं आणि त्या मशीन मध्ये विद्युत लहरी किंवा हे आपण लाईट वापरून अशा लहरी तयार करतो की ज्याच्याने आपल्याला मेंदूला उत्तेजना देता येईल. आणि त्याच्याही आधी पेशंटला अनेस्थेशिया किंवा भूल दिली जाते ज्याच्यामुळे पेशंटला काही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा त्याला बांधून ठेवावं लागतं, त्याला खूप साखळ्याने जखडलेलं असतं असं अजिबात काही होत नसतं. पेशंटला काहीही त्रास नव्हता. ही 5 ते 10 मिनिटाची प्रोसिजर असते. त्याच्यात सुरुवातीला उपाशीपोटी अनेस्थेशिया किंवा भूल देऊन रुग्णाच्या मेंदूला उत्तेजना दिली जाते. ज्या गोष्टी आपण म्हणतोय की मेंदूतील रसायनं जी बिघडलेली आहेत त्यांना व्यवस्थित करण्याची उपचार पद्धती आहे. अगदी खूप जुनी उपचार पद्धती आहे आणि प्रूव्हन म्हणजे सायंटिफिकली किंवा शास्त्रीय दृष्ट्या प्रूव्हन सिद्ध झालेली उपचार पद्धती आहे.
खूप वर्षानुवर्ष म्हणजे 1926च्या आधीपासून ही उपचार पद्धती चालत आलेली आहे, ज्याच्यात कोणत्याही व्यक्तीला दुसरा कुठला साईड इफेक्ट उपचार पद्धतीने दिसत नाही. उलट इफेक्ट दिसतो ज्यावेळेस औषधोपचाराने एखाद्या व्यक्तीला फरक पडताना दिसत नाहीये किंवा एखादी व्यक्ती खूप जास्त इन्सल्ट झालेली आहे, तिला औषधांचा काही उपयोग होत नाहीये किंवा एखादी व्यक्ती स्वतःला खूप जास्त इजा किंवा आत्महत्येचा सतत प्रयत्न करते, अशा व्यक्तींना लवकरात लवकर उपचार व्हावे म्हणून आपण ECT किंवा शॉक ट्रीटमेंटचा उपयोग करतो आणि त्याच्यात व्यक्तीला काहीही धोका न होता उपचार केले जातात. त्यामुळे ही सगळ्यात सुलभ आणि पेशंटला इजा न करता येणारी उपचार पद्धती आहे. सर, एकंदरीत आज सोलापूर शहरामध्ये असेल किंवा राज्यामध्ये अनेक वेगवेगळे मानसोपचार आणि व्यसनमुक्ती केंद्र आहेत, परंतु मेहरा हॉस्पिटल जे मानसोपचार आणि व्यसनमुक्ती केंद्र आहे याच्यामध्ये असे काय काय वेगळे फॅसिलिटीज उपलब्ध आहेत की जेणेकरून मोस्ट ऑफ द पेशंट आपल्याकडेच यायला पाहिजे? मेहरा हॉस्पिटल हे ज्यावेळेस आम्ही गेल्या 6 वर्षांपूर्वी पासून या क्षेत्रात आहोत आणि गेली 4-4.5 वर्ष हे हॉस्पिटल सोलापुरात काम करत आहेत, तर याच्यात एक वेगळा USP किंवा वेगळी गोष्ट ही ठेवली आहे की याच्यात डील करत असताना मी पेशंट, नातेवाईक यांच्या सोयीसाठी म्हणून मी हे हॉस्पिटल ठेवलं. याच्यात कमर्शियल पर्पज हा जास्ती न ठेवता सोशल अँगल जास्ती ठेवला, ज्याच्यात आम्ही जे बरेचसे मानसिक रुग्ण किंवा व्यसनाने जडलेले रुग्ण असतात हे घरी किंवा नातेवाईकांना अनेकदा त्रास देत असतात आणि ज्यावेळेस त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं त्यावेळेस ही बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच त्रासातून ते पेशंट स्वतः आणि नातेवाईक जात असतात. तो त्रास कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, म्हणजे विदाऊट रिलेटिव्ह नातेवाईकांशिवाय ऍडमिट करून घेऊन त्यांना ऍडमिट केल्यानंतर त्यांचं औषधोपचार, त्यांच्या काही ज्या गोळ्या औषधं असतील, सलाईन, इंजेक्शन्स असतील आणि त्यांचं जे काही 2 वेळचं जेवण, चहा, नाश्ता या सगळ्या गोष्टी हॉस्पिटल पाहतो. याच्यात नातेवाईकांना काहीही करण्याची गरज पडत नाही, म्हणजे पेशंटला घेऊन यायचं, त्याला व्यवस्थित करायचं आणि घेऊन जायचं, इतकाच रोल फक्त नातेवाईकांचा याच्यात राहतो. म्हणजे हे मानसोपचार व्यसनमुक्ती केंद्र असं आहे ज्याच्यात आम्ही पेशंटना नातेवाईकांशिवाय सुद्धा ऍडमिट करून घेतो, त्यांचे उपचार करतो. शिवाय आम्ही अनेक आधुनिक उपचार पद्धती वापरतो, ज्याच्यात मगाशी म्हणाल्यासारखे ECT आहे, शिवाय TDCS नावाची एक उपचार पद्धती आहे आणि फक्त औषधोपचार किंवा ही शॉक ट्रीटमेंट TDCS असं नाही, तर हे सोडून काउन्सिलिंग किंवा समुपदेशन, त्याच्यात सायकोथेरपी नावाचा पार्ट येतो, ते करण्यासाठी आपल्याकडे सायकोलॉजिस्ट या सुद्धा जोडलेल्या आहेत. काळे मॅडम आहेत, वाघमारे मॅडम आहेत, ज्या लहान मुलांसाठी, महिलांसाठी आणि इतर रुग्णांसाठी समुपदेशनाचं काम करतात, ज्या योगे किंवा ज्याच्या आधारे औषधांसोबत पेशंटचे उपचार लवकरात लवकर होतील, व्यवस्थित होतील. आणि सायकोथेरपीचा खूप मोठा पार्ट सुद्धा मेहरा हॉस्पिटलमध्ये घेतला जातो. शिवाय ऍडमिट पेशंटसाठी योगा, वेगवेगळे शारीरिक आणि बौद्धिक खेळांचे प्रकार आम्ही घेतो. त्यांचे वेगळे इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी यासारख्या गोष्टी आम्ही घेतो. शिवाय आम्ही एक वेगळा भाग हॉस्पिटलमध्ये ठेवलेला आहे ज्याच्यात आम्ही वृद्ध, म्हणजे जी वृद्ध लोक आहेत ज्यांना घरी सांभाळणं कठीण होतं किंवा वृद्धांमधला एक मानसिक आजार असा आहे, मानसिक आणि शारीरिक आजार असा आहे ज्याच्यात वृद्ध व्यक्ती लोकांवर डिपेंडंट होते, ज्याला डिमेन्शिया किंवा विसराळूपणा होतो. त्याच्यात वृद्ध व्यक्तींना अगदी लहान मुलांसारखं जपावं लागतं, त्यांना स्वतःचं सेवा शुश्रूषा करता येत नाही, बाथरूमला जाणं, उठणं या गोष्टी जमत नाही. त्या गोष्टी सुद्धा आम्ही इथे मेहरा हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाइड करतोय. म्हणजे नातेवाईकांचं बर्डन हे कमी करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त आम्ही करतोय आणि हे सगळं अगदी माफक दरात. म्हणजे जे कॉर्पोरेट किंवा इतर प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने कमी दरात आम्ही या सगळ्या सोयी सुविधा सोलापूर शहर आणि त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींसाठी, रुग्णांसाठी उपलब्ध करून देतो. तोच आमचा USP आहे की आम्ही लोकांसाठी म्हणून आणि ना नफा ना तोटा तत्वावर काम करतो. तर एकंदरीत सर, आजच्या या गेस्ट ऑफ द वीक या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आमच्या सर्व प्रेक्षकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की
तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जे कोणी असे मानसिक विकाराचे कोणी रुग्ण असतील, इव्हन तुमच्या घरात देखील असतील, आजूबाजूच्या परिसरात असतील, तर त्यांना थोडंसं मॉरल सपोर्ट द्या आणि त्यांना सोलापुरातील जे नवीन RTO रामवाडी रोडमध्ये मीरा हॉस्पिटल आहे, डॉक्टर हर्षद तडसरे सर यांचं मीरा हॉस्पिटल, एकदा अवश्य भेट द्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांना त्या पेशंटचं ट्रीटमेंट करून घ्या, जेणेकरून ते लवकरात लवकर या रुग्णातून बाहेर पडतील आणि त्यांचं पुढील आयुष्य व्यवस्थित जगू शकतील. तर सर, आजच्या या गेस्ट ऑफ द वीक या कार्यक्रमात तुम्ही आमच्या AR न्यूज नेटवर्कच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.